मी महेश काळे, रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आरोग्य सल्लागार. जेजुरी शहरामध्ये मी गेल्या 1 महिन्यापूर्वी या मॅडमला हे अमृत ज्यूस आणि हे प्रोडक्ट्स दिले होते. त्यांना मूळव्याधाचा त्रास खूप होत होता, तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया की त्यांना किती रिझल्ट आलेले आहे. नमस्कार सर. नमस्कार. मला महबूब मुजावर, रमजान महबूब मुजावर, आणि मला 2 वर्षापूर्वी असं त्रास होत होता. तर मी इकडं तिकडं आणि जाऊन दवाखान्यात दाखवलं तर मी 20-25 हजार घालवलं. काही फरकच पडला नाही. ऑपरेशन बी झालं, मूळव्याधाचं ऑपरेशन केलं होतं, त्रास होतं. डॉक्टर म्हणलं ऑपरेशन करायला लागलं आणि म्हणजे ऑपरेशन केलं बी फरक नव्हती मला अजिबात. म्हणलं डॉक्टर म्हणलं आता तुम्ही परत पाळायला लागाल, अजिबात खायची नाही, नॉनव्हेज, वांगी, बटाटा असलं खायचीच नाही म्हणून सांगितलं. मुगाची डाळ आणि वरण असं म्हणजे ज्वारीची भाकरी तेवढं खायची. आता मी सर आणल्यापासून हे मला सांगितलं ही औषध घेऊन बघा, तुम्हाला 100% तुम्हाला फरक पडेल म्हणून सांगितलं होतं. म्हणून एकदा बघा म्हणलं, घेऊन तरी बघा म्हणून म्हणलं. नको म्हणलं आणि काही विश्वासच ठेवलं होतं. आता महिनाच झाला मी 100% मला इतकी फरक पडला ना, लय फरक पडला. आता 2-3 दिवस झाला मी आता सगळं खाते. आता नॉनव्हेज खाते, बटाटा, वांगी आणि वडापाव, भजी सगळं आता खायला लागले. मला इतकी फरक पडलाय ना, जे त्यांना हे आहे ना, आजार आहे ना, ही आजारीसाठी घेतलं ना, इतकी सगळ्यांना फरक पडायला ना, विश्वास ठेवून घ्यायला पाहिजे. एवढंच माझी म्हणणं आहे, एवढंच ही आहे. सगळ्यांना ही त्रास लय असतं, पण घ्यायला पाहिजे सगळं. थँक्यू सो मच. तर मॅडमला खूप जबरदस्त फरक पडलेला आहे. 1 महिन्यामध्येच मॅडमला आता 100% फरक जाणवलेला आहे. तर मॅडम, इतरांसाठी तुम्ही काय म्हणाल? अमृत ज्यूस इतरांनी घेतलं पाहिजे का? घ्यायला पाहिजे. थँक्यू.